आज गेले घरातून थेट रानामध्ये. तर गावाकडं घर असलं ना शेतामध्ये तर असंच चालू असतं. घर, काम, मुलं, हे ते असंच काम चालू असतं. तर घरातली सगळी कामं आवरली आणि थेट रानामध्ये गेले. थेट रानामध्ये गेल्यानंतर पल्लवीने केला होता पराक्रम. तर काय ते सांगतेच पहा. तर ना शेतामध्ये ना छोट्या अशा ना मंडई म्हणजे छोटे छोटे बी वगैरे लावायला गेलो होतो. तर पल्लवीने सगळ्या बिया सांडून ठेवल्या होत्या. तर गवारीच्या बिया घेऊन गेले होते आणि तिच्याकडं दिल्या. तर तिने पूर्ण वाटी सांडून ठेवली. तर तिला असं एक काम करायला गेलं की ते काम वाढवणार हे तर 100%च असतं ना. असं भिजवायचं काम म्हटलं की पल्लवीची मज्जाच मज्जा. तर एक वाफा भरायच्या ऐवजी 10 वाफा भरतात बरं का. तर असं चिक्कल खेळणं हे करणं. तर एका बाजूला आम्ही कोबीची झाडं, टोमॅटोची झाडं, वांग्याची झाडं आणि ज्या काही बिया आहेत आपल्या गवारीच्या वगैरे असं लावत होतो. छोटंसं किचन गार्डन आहे बरं का. तर ह्या किचन गार्डनमध्ये ना आम्ही सगळं लावत असतो. घरच्या घरी खायला ना सगळं लावत असते शेतामध्ये एकदम असं ऑर्गॅनिक पद्धतीने. अक्षरशः भेंडी, टोमॅटो, कांदा, लसूण हे सगळं छोटंसं किचन गार्डन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. तर जे काय असेल ना ते घरचं घरचं खाण्यात आणि विकतलं आणून खाण्यात ना खूप फरक असतो बरं का. ह्यालाच म्हणतात गावाकडलं निसर्गरम्य वातावरण. गावाकडं कसं असतं ताजं ताजं घरात शेतातलं तोडायचं, छान असं ताजी ताजी भाजी करायची खायची. तर कोबीची, फ्लावरची सुद्धा छोटी छोटी रोपं लावली होती. कोरड्यालाच लावली होती. एका साईडला कांद्याची रोपं म्हणजे कांद्याचं बीज लावलं होतं. तर बीचे छान अशा कांदे आले होते. एका साईडला गोट लावले होते. कांदे लावण्यासाठी मग घरच्या घरीच बी पण तयार करत असते. त्यासाठी गोटसुद्धा लावले. त्याला छान असे ढेंगळे यायला आले होते थोड्या जागेत आहे ना आपण काही पण करू शकतो. असं नाही की आपल्याला खूप मोठी जागा पाहिजे, खूप अशी जमीन पाहिजे आणि त्यातच आपण केलं पाहिजे. अगदी असं 2 ते 3 गुंठ्यामध्ये पण आपण छान असं हिरवंगार शेत करू शकतो. मनाजोगतं आपल्याला मनाला पाहिजे ते पण करू शकतो. अक्षरशः ही मेथीची भाजी आहे, पण मेथीची भाजी ते वाटतच नाही अशी घासासारखी आली होती. इतकी खायला टेस्टी लागते ना अक्षरशः आम्ही ते खुडून नेतो आणि मग त्याची भाजी गरम गरम खूप छान लागते. अशी तेलकट आणि अशी घासासारखी उगवली होती. अक्षरशः त्याला फुलं यायला लागली होती. ना असं कोण म्हणत होतं घासच आहे काय. तर खूप छान. आणि एका साईडला लसूण लावला आहे. तर लसूणसुद्धा खूप छान आला होता. तर त्याला ना शेळीच्या लेंड्या वगैरे टाकलं होतं ना खूप छान आला होता ना. तर किती छान असा हिरवागार आणि इतका छान असा. आता त्याला उपटला नाही बरं का. म्हटलं नको आणि म्हणजे उपटावंसं वाटत होता पण नको म्हटलं. आहे जागेवरती एका साईडला असे नारळाचे झाडं वगैरे. तर असं गावाकडलं वातावरण पाहायला ना इतकं छान वाटतं ना खरंच. आणि शहरापेक्षा ना गावाकडलं वातावरण अति उत्तम असतं बरं का. गावाकडं ना जसं पाहिजे तसं जगता येतं. वातावरण हवा म्हणू नका काय म्हणू नका. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला व्यायामाची गरज नाही. असं शेतामध्ये नुसतं एक फेरफटका मारायला गेलं तरी आपला व्यायाम होतो. असं नाही की आपण स्पेशली चालायला चाललोय, व्यायामाला चाललोय असं काही नाही बरं का. तर शेतामधलं जे काही लावलं ते पाणी पण होती, त्याची निगा पण होती आणि आपला व्यायाम पण होतं. असं चालू असतं बरं का. आणि आमचं तर असंच आहे बरं का. तुम्हाला कसं म्हणजे तुमचं कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सारा लसूण लागला होता भाजीला ना. खूप लसूण लागतं. कितीही विकत आणला ना तर तो अजिबात पुरवत नाही. म्हणून ना मी दरवर्षी ना असं शेतामध्ये ना 3-4 वाफं लावतच असते. मग कसं आहे ना पूर्ण पुढल्या वर्षीपर्यंत ना हा लसूण टिकतो आणि ना खूप लसूण लागतो बरं का. आणि सगळ्या भाज्यांमध्ये ना बिना लसणाशिवाय अजिबात भाजी होत नाही. एका साईडला पल्लवीचं चालू होतं. एका वाफ्यावरती ती अजिबातच पाणी लागू देत नाही. असे सगळे वाफे फोडू चालू होते. ही राजगिऱ्याची भाजीसुद्धा खूप छान आली होती. अशी लाल लाल असा बगीचाच झाला होता बरं का त्या म्हणजे राजगिरीच्या भाजीचा. तर एक वाफा झाला की दुसऱ्या वाफ्यावर पाणी लावत होते मी. आणि पल्लवी कशी चुरू बोलत होती मग मी जाऊ का? पण तू येणार नाही ना त्या झाडाखाली? नक्की जाऊ का मग मी घरी? काय उपटू नको बरं का भाजी वगैरे. काल मगाशी सगळे कांद्यांवर पाय दिलाय तू. छान आलंय ना. चला यायचंय का तुला? मग तुला ओळखू येतं मिरची नाही ते टोमॅटो आहे टोमॅटो. हां ऐकते इथं बघितलंय ते खराब झाले झाड आता टोमॅटोचं. 1 2 3 इथे ना पल्लवीने व्हिडिओ काढलाय बरं का. तर शेतामध्ये ना
असं कोथिंबीर, बघा टोमॅटो आमची असे 2-3 झाडं लावत असते मी. आणि ते ना खराब व्हायला लागले म्हणजे त्याचं वय झालं की लगेच दुसरं लावत असते. असं चालू असतं बरं का. एका साईडला शेळीचं सुद्धा खायला पल्लवीने ना, पल्लवी म्हटली मलाच व्हिडिओ काढायचा आहे, तर तिने ना व्हिडिओ काढला. आकाशामध्ये ना विमान चाललं होतं, तर विमानाला खूप भिली बरं का ती, कारण 2 दिवसापूर्वीच म्हणजे नाही का असं काहीतरी विमानाचं घडलं होतं, तर तिला खूप भीती वाटली. तिने लगेच मोबाईलच खाली टाकला. कशी व्हिडिओ काढते, तर मम्मा जशी चलेल तशीच मम्माच्या पाठीमागं चालणं चालू असतं. तर तिला सुद्धा खूप छान वाटतं बरं का. शेतामध्ये आली ना हे उपट ते उपट तिला चालूच असतं. आणि आकाशामध्ये विमान पाहते बरं का ती, तर कुठे कुठे काय तिला काही दिसलं नाही बरं का, म्हणजे खूप लांब होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि शेताकडलं असं वातावरण कोणाकोणाला आवडतं ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका, अशा नवीन नवीन सुंदर अशा गावाकडल्या व्हिडिओला. तर पल्लवीने छान असा व्हिडिओ काढला आणि शेतातलं छोटंसं असं किचन गार्डन हिरवं हिरवं. तर असं एकही म्हणजे वस्तू नाही की ते माझ्या शेतामध्ये नाही. आणि खरंच सगळ्यांनी असं ना छोटंसं किचन गार्डन केलंच पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला खाता येतं छान असं ताजं ताजं. असं मी तर लावतच असते अक्षरशः. म्हणजे असं फक्त बटाटे वगैरे नसतात कधी, असं 1-2 वर्षापूर्वी तर ना मी बटाटे आलंसुद्धा लावलेलं, पण आमच्या शेतात ना खारं पाणी असल्यामुळे ते काही व्यवस्थित आलं नव्हतं. पण बाकी तर सगळं लावत असते. कसं वाटते हे निसर्गरम्य वातावरण. चला तर भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जाता जाता चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.